शेतातील झोपडीत विदेशी दारूचा साठा, पोलिसांच्या धाडीत 2 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात पोलिसांनी अवैध दारू विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 2,67,792 रुपयांचा विदेशी दारू आणि बिअरचा साठा जप्त केलाय। ही कारवाई आमलाण गावातील एका शेतातील झोपडीवर करण्यात आली। 3 जुलै रोजी रात्री मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नवापूर पोलिसांनी आमलाण गावातील संशयित अमित दासू वसावे यांच्या शेतातील झोपडीवर छापा टाकला। या कारवाई दरम्यान मॅजिक मोमेंट, रॉयल स्टॅग, मॅकडोवेल्स आणि बडवायझर यासारख्या विविध ब्रँडच्या विदेशी दारू आणि बिअरचे अनेक खोके जप्त करण्यात आले। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 2,67,792 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। प्राथमिक तपासात हा दारू साठा दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विक्रीसाठी अधिकृत असल्याचे समोर आले। मात्र तो नवापूर परिसरात चोरट्या विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या लपवून ठेवण्यात आल्याचा संशय आहे। या प्रकरणी पोलीस शिपाई अमृत पाटील यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान संशयित अमित दासू वसावे हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस पथकाने केली असून पुढील तपास प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी सानप करत आहेत। अवैध दारूच्या तस्करी विरोधात नवापूर पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे। या प्रकरणातील पुढील घडामोडींची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी परिवर्तन 24 न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।